नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। राज्यात लवकरच प्रशासकीय पुनर्रचना होण्याची शक्यता वर्तवली आहे, कारण राज्य सरकार महाराष्ट्रात तब्बल 21 नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीचा विचार करत आहे। प्रशासकीय सोय आणि स्थानिक विकासाला गती देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे। सध्या अस्तित्वात असलेल्या 35 जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचे विभाजन करून हे नवीन जिल्हे अस्तित्वात येण्याची शक्यता आहे। तसेच येत्या 26 जानेवारी 2025 रोजी या संदर्भातील अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर आता आपण पाहूयात प्रस्तावित नवीन जिल्ह्यांची यादी आणि संभाव्य पार्श्वभूमी। तर प्रस्तावित नवीन जिल्ह्यांमध्ये जळगाव मधील भुसावळ, लातूर मधील उदगीर, बीड मधील अंबेजोगाई, नाशिक मधील मालेगाव आणि कळवण, नांदेड मधील किनवट, ठाण्यातील मीरा भाईंदर आणि कल्याण, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांच्या काही भागातून मिळून मानदेश, बुलढाण्यातील खामगाव, पुण्यातील बारामती, पालघर मधील जव्हार, अमरावती मधील अचलपूर, भंडाऱ्यातील साकोली, रत्नागिरीतील मंडणगड, रायगड मधील महाड, अहिल्यानगर मधील शिर्डी, श्रीरामपूर आणि संगमनेर, गडचिरोलीतील अहेरी आणि यवतमाळ मधील पुसद या जिल्ह्यांचा समावेश आहे। या नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ होईल आणि स्थानिक पातळीवर विकास कामांना चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करताना आव्हानेही असू शकतात, ज्यांचा विचार करणे आवश्यक आहे। नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे पायाभूत सुविधा, प्रशासकीय यंत्रणा आणि इतर बाबींवर होणारा परिणाम याबाबत सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे। मात्र या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। मात्र 26 जानेवारीला घोषणा होण्याची शक्यता आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।